नमस्कार. जनता दरबारामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्यातूनच एकमेकांना मदत करा, एकमेकांना आधार द्या असा विचार आपण देत आहोत. आणि मंडळी, एकमेकांना मदत करण्यातूनच परमेश्वराची प्रचिती आपल्याला मिळते हाही विचार आपण देत आहोत. आणि हा विचार सार्थ ठरवणारी एक छोटीशी कथा नुकतीच वाचनात आली. ती अशी आहे की एका गावामध्ये एक 10-12 वर्षाचा लहान मुलगा होता आणि त्याला देवाला भेटायचं होतं. एके दिवशी तो आईला सांगून पाण्याची बाटली, खाऊचा डब्बा घेऊन देवाच्या शोधामध्ये बाहेर पडतो. दिवसभर फिरतो. शेवटी एका बागेमध्ये जाऊन कंटाळून बसलेला असतो. तो तिथे बसल्यानंतर शेजारी बघतो तर शेजारी एक म्हाताऱ्या आजीबाई बसलेल्या असतात. त्या आजींकडे बघून ह्याला वाटतं की बहुतेक आजीला तहान लागली असेल, म्हणून तो तिने न मागता सुद्धा आपली स्वतःची पाण्याची बाटली तिला देतो. आजी पाणी पिते आणि त्या मुलाकडे बघून गोड हसते. हे हास्य जे असतं ना, हे हा मुलगा पहिल्यांदाच बघत असतो. मुलाला खूप बरं वाटतं. जरा वेळाने त्याला वाटतं की आता आजीला बहुतेक खायला भूक लागली असेल, तेव्हा आपल्याकडचं तो खाऊ सुद्धा त्या आजीला देतो. खाऊ खाल्ल्यानंतर आजी पुन्हा एकदा त्या मुलाकडे बघून हसते. हे दिवसभर हे असंच चाललेलं असतं. शेवटी घरी परतण्याची वेळ येते. मुलगा घरी निघतो आणि सहज पुन्हा एकदा मागे वळून बघतो. तो मागे वळून बघतो तेव्हा आजी तशीच गोड त्याच्याकडे बघून हसते. आणि मग एका अनामिक ओढीनी तो मुलगा त्या आजीकडे धावत येतो आणि आजी पण त्याला आपल्या कुशीमध्ये घेते. पुन्हा एकदा छान हसते आणि मग मुलगा आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर ह्या मुलाची आई त्याला विचारते, काय रे, देव भेटला का? तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो आई, मला देव भेटला. आणि आपल्याला वाटतं ना, त्याच्यापेक्षा तो खूप तहानलेला होता, तो खूप भुकेलेला होता, पण अतिशय गोड हसत होता आणि मला देव भेटला, असं तो मुलगा उत्तर देतो. इकडे ही आजी आपल्या घरी जाते तेव्हा तिचा मुलगाही काळजी करत असतो. तो म्हणतो, काय का दिवसभर कुठे गेलेली होतीस? तेव्हा आजी तंद्रीतच होते. आजी म्हणली, मला ना आज देव भेटला आणि माझ्या अपेक्षेपेक्षा तो खूपच लहान होता, बालकच होता आणि खूप गोड हसत होता आणि मी काहीही न मागता त्यांनी मला सगळं दिलं, मला देव भेटला. असं सांगितल्यानंतर त्या आजीच्या डोळ्यातून एक तृप्तीचे आसू बरसायला लागतात. मंडळी, तसं पाहिलं ना तर अतिशय छोटीशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट किंवा अशा प्रकारच्या घटना आपल्याभोवती सातत्याने घडत असतात. या गोष्टीचं सार इतकंच आहे की एकमेकांना मदत करण्यामध्येच आपल्याला परमेश्वराची प्रचिती होत असते आणि जनता दरबारच्या माध्यमातून आपण हेच करत आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे, अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे. आज आपण जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. या योजनेमध्ये लोकसहभागाला महत्त्व देण्याचा माझा मानस होता आणि मुख्यमंत्र्यांनीही लोकसहभागावर खूप त्यांचा कल होता. लोकसहभागामुळे ही योजना लोकांची झाली आणि लोकांच्या प्रतिसादामुळे सरकारी योजनेवर लोक इतकं प्रेम करू शकतात हे आम्हालाही बघायला मिळालं. आणि त्याच्यामुळे लोकांचं जोपर्यंत योजना अपत्य होत नाही, लोक ती जपत नाही, असा मला वाटतं, माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे याच्यात लोकसहभाग हा या योजनेचा सगळ्यात मोठी ताकद आहे, पाठीचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि लोकांचा खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम लोकांचा कार्यक्रम झाला आहे. लोक चळवळ झाली, लोक पुढे येत आहेत, लोक म्हणत आहेत की आम्हाला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे. मला वाटतं की या कार्यक्रमाचं हे मोठं यश आहे. त्यामागचं कारण असं आहे की मंडळी, जिथे जिथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामं झालेली आहे ना, तिथल्या गावांनी पाणी मिळवलेलं आहे, तिथल्या गावांचा विकास झालेला आहे. आणि तसं पाहिलं ना तर प्रत्येक गावची कहाणी वेगळी असते, ती आपण जाणून घ्यायला पाहिजे, जेणेकरून ह्यांनी कुठल्या प्रकारे कार्य उभं केलं ना, हे आपल्यासाठी प्रेरणादायीही ठरू शकतं. त्याच अनुषंगाने अतीव दुष्काळग्रस्त भागातल्या म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पळवे खुर्द या छोट्याशा गावी आपण जाणार आहोत. 2000 लोकवस्ती ह्या गावची आहे आणि गेले 3 ते 4 वर्ष ह्या गावामध्ये पाऊस अजिबात पडलेला नाहीये. पाण्याची तीव्र टंचाई इथे होती.
पण ह्या वर्षी एप्रिल ते जून ह्या कालावधीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत इथे प्रचंड काम उभं राहिलं आणि त्याचे दृश्य परिणाम लगेच ह्या सीझनमध्ये दिसले ते असे की आता इथली पाण्याची टंचाई पूर्णपणे मिटलेली आहे. इथल्या विहिरी भरलेल्या आहेत, इथे शेतमळे फुललेले आहेत, भाजीपाला बहरलेला आहे. हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात इथली पाण्याची समस्या पूर्णपणे मिटलेली आहे. बाजारातला गाळ काढा नाही याच्यापासून आमचा फायदा झाला. पाण्याची वाढलं पाणी आता. पाण्याचं काय? प्यायचं पाणी आता इथं बोर केला आम्ही, पाईपलाईन केली, आता दारापुढं पाणी येते. पहिल्यांदा आम्हाला तिकडनं लांबून पाणी न्यायला इथे यावं लागायचं. आता घरपोच पाणी तिथं दारासमोर नळे. आता या बंधाऱ्यांमुळे सगळं विहिरीला त्याला पाणी आलंय. आमच्या शेती पण चांगली बाग आहे. कळमकरवाडी म्हणजे ह्या दोन्ही पळव्यांच्या लांब आहे तिकडे. हा, तिथून पाणी आणलेलं आम्ही. इथून त्या रोडच्या तिथून पाणी आणलेलं आहे. पहिलं लांब जायला लागायचं रोडच्या किती वेळ लागायचा? एक दीड आणि तास एका वेळेला लागायचा. किती हंडे आणायचे तुम्ही? 2-2 हंडे आणायचे. दिवसभर हेच काम का? दिवसभर नाही, 11-12 वाजेपर्यंत तेवढ्या लांबून पाणी आणून सर्व घरातलं उरकून मग रोजगारीला जावं लागायचं ना पहिल्या पूर्वीच्या महिलांना. आता कसं महिलांना सगळ्या सोया झालेल्या आहेत. मंडळी, पळवे खुर्द हे गाव पूर्णपणे टँकरवर अवलंबून होतं आणि त्यासाठी दर वर्षाला शासनाचे 38 लाख रुपये खर्च होत होते. पण आता मात्र ह्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 22 लाखांची कामं इथे पूर्ण झालेली आहेत. 10 लाखांचं काम इथे शिल्लक आहे. म्हणजे एकंदर 32 लाखांचं काम इथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत होणार आहे आणि पाण्याची समस्या आत्ताच यांची मिटलेली आहे. जेव्हा हे संपूर्ण काम होईल तेव्हा त्या पाण्याच्या बाबतीत इथे खूप सुबत्ता निर्माण झालेली असेल. आमच्या गावात टँकरला दरवर्षी 36 लाख रुपये खर्च येतोय. सात महिने टँकर चालू होता आणि शासनाची योजना आत्ता जेवढं काम झालं ते 22 लाखात झाले आणि अजून 10 लाख लागतील म्हणजे संपूर्ण काम पूर्ण होईल. त्यामुळे गावाचं म्हणजे इतका डिफरन्स आहे. म्हणजे 32 लाखात जर संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम होत असेल आणि शासनाचा दरवर्षी 36 लाख रुपये खर्च होत असेल एका वर्षासाठी आणि हा कमीत कमी 10 वर्ष तरी ह्या खर्चाचं सार्थक होणार आहे. त्याच्यामुळे ही योजना जलयुक्त शिवार योजना एक नंबर योजना आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो. आमच्या जमिनीची म्हणजे बोरवेलची पातळी वाढली, विहिरींची पातळी वाढली, भूजल पातळी वाढली आणि त्याचं म्हणजे पिकं आणि आम्हाला तालीवर पण आंतरपिकं घेता आली. तुरीसारखी पिकं घेता आली, शेवग्याची झाडं किंवा आंब्याचं झाड याच्यापासून सुद्धा उत्पन्न मिळणार आहे शेतकऱ्यांना. तो एक फायदा झाला आम्हाला. पळवे या गावानं जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नेमकी कुठली कामं घेतली ना ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर वरकड जमिनींवर गाळ पसरून जमिनी त्यांनी सुपीक केलेल्या आहेत. ठिबक सिंचन सर्वांनी घेतलेलं आहे. या लोकांनी खरीप हंगामामध्ये पिकं तर घेतलीच आहेत, पण त्याचबरोबर आता रब्बीच्या हंगामामध्ये गहू, तूर, हरभरा, ज्वारी, बाजरी ही पिकं त्यांनी लावलेली आहेत. त्याचबरोबर मेथी, कांदा, कोथिंबीर या भाजीपाल्याबरोबरच डाळिंबाच्या बागाही इथे आपण बहरलेल्या बघू शकतो आणि आता शेवग्याचीही लागवड त्यांनी केलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण शेवग्याची शास्त्रशुद्ध लागवड कशी करायची आहे ते जाणून घेणार आहोत. कमी पाण्यात सुमार जमिनीत येणारं हे पीक आहे. भरघोस उत्पन्नही यातून मिळते. त्याचबरोबर पिकांवरच्या रोगांचा किंवा किडीचा बिमोड करण्यासाठी दशपर्णी अर्क इथे सर्वजण वापरतात. हा दशपर्णी अर्क नेमका कसा तयार करायचा ना हे आज आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि हा अर्क जर का वापरला ना तर आपल्याला कुठलीही रासायनिक द्रव्य म्हणा, खतं म्हणा किंवा पेस्टिसाइड्स म्हणा काहीही वापरण्याची गरज नाहीये. तेव्हा हा दशपर्णी अर्क नेमका कसा तयार करतात ते जाणून घ्या. या अर्काचं नाव आहे दशपर्णी अर्क. हा 30 ते 40 दिवसामध्ये तयार करण्यात येतो. हा तयार कसा केला जातो त्याची कृती आपण जाणून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम एक बॅरल घ्या. त्या बॅरलमध्ये 200 लिटर पाणी घाला. या 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो देशी गाईचं शेण घाला. त्याचबरोबर 10 लिटर देशी गाईचं गोमूत्र त्याच्यामध्ये मिक्स करा. त्याचबरोबर 200 ग्रॅम हळद त्याच्यामध्ये घाला
आणि मग आता अर्धा किलो अर्दक किंवा आलं घ्या आणि ते ठेचून या मिश्रणामध्ये घाला. हे मिश्रण ढवळा आणि झाकून ठेवा. आता दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या द्रावणामध्ये 1 किलो तंबाखूची पावडर करून घाला. त्याचबरोबर 1 किलो हिरव्या मिरच्यांचा ठेचा त्याच्यामध्ये घाला आणि अर्धा किलो लसूण ठेचून ह्या द्रावणामध्ये टाका. पुन्हा एकदा हे ढवळा आणि झाकून ठेवा. आता तिसऱ्या दिवशी ह्या द्रावणामध्ये आम्ही वेगवेगळे 10 वृक्ष सांगतो, नावं सांगणार आहोत. या 10 वृक्षांची पानं घ्यायची, प्रत्येकी 2-2 किलो पानं मोजून घ्या आणि ही सगळी पानं ह्या द्रावणामध्ये घालायची. आता हे नेमके वृक्ष कुठले आहेत त्याची ही नावं जाणून घ्या. ते वृक्ष असे आहेत. कडुनिंब आहे, कडुनिंबाची 2 किलो पानं घ्या. सीताफळाची घ्या, एरंड, धोत्रा, महाडूकपाला, करंजाचा पाला, घाणेरीचा पाला, रुईचा पाला, आघाडा आणि बेल. ही सगळी जी पानं आहेत ना, ही पानं या द्रावणामध्ये घाला आणि ते पुन्हा एकदा झाकून ठेवा. 30 ते 40 दिवसामध्ये हे जे सगळं मिश्रण आहे ना, हे कुजून याचा एक चांगला अर्क तयार होतो. मग 40 दिवसांनी हे पूर्णपणे गाळून घ्यायचं, अगदी वस्त्रगाळ करून घ्या आणि मग हा तुमचा अर्क तयार झालेला असेल. आता ह्याच्या वापरासाठी 100 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 400 मिलीलिटर हे द्रावण घाला आणि तुमच्या पिकांवरती याची फवारणी करा आणि मग त्याचा परिणाम लक्षात घ्या. ते डाळिंबासाठी बनवले, रासायनिक वापरले. याच्यावरती डाळिंब फुलं, पण हे सगळ्या पिकांना उपयोगी आहे. सगळ्या काय काय असतंय, कोणी तयार केलेलं आहे? हे आपण घरीच तयार केलं. पण तुम्ही कशावरून तयार ते केलं? जगन्नाथ शिंदेची पुस्तक आहेत ना, हा, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं. शेतकरी मासिकामध्ये. बर, काय 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 आहे त्याच्यामध्ये, कसं दिलेलं आहे, त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, तुम्ही ते- सांगा ना. 200 लिटर पाणी घेतलं. हा. त्याच्यामध्ये देशी गायचं 2 किलो शेण, हा. देशी गायचं 10 लिटर गोमूत्र, त्याच्यानंतर 200 ग्रॅम हळद हं. आणि अर्धा किलो अद्रक मग अद्रक कसं ठेचलेलं ठेचून घेतलं. पहिल्या दिवशी हे भिजू घातलं. बर, दुसऱ्या दिवशी 1 किलो तंबाखू बाजारात मिळते एकदम बारीक भुकटी, हा, 1 किलो हिरवी मिरची हा, आणि अर्धा किलो गावरान लसूण ठेचून दुसऱ्या दिवशी ते भिजायला टाकलं. आणि तिसऱ्या दिवशी मग लिंबाचा पाला 2 किलो, आंब्याचा पाला 2 किलो, पेरूचा पाला 2 किलो, सीताफळ 2 किलो आणि करंजी 2 किलो, आपली हरळ 2 किलो, त्याच्यानंतर जास्वंद 2 किलो, शेवगा 2 किलो, धोत्रा 2 किलो, टणटणी 2 किलो, तरवड 2 किलो, पपई 2 किलो, एरंड 2 किलो. ही सगळी झाडं, सगळं. ही 10 पानं, प्रकारच्या पानं. किती काय हे जास्त त्याच्यामध्ये सांगितले मी, टाकले? पण याच्यापैकी 10 घ्यायचे. पण त्यातले आंबा, पेरू, सीताफळ, टणटणी आणि धोत्रा हे 5 महत्वाचे कंपल्सरी. कंपल्सरी. हा. बरं, मग ते काय केलं, ते 2 हे किलो पानं 30 घेतली. ते 40 दिवस भिजू घातलं. बर, आणि 30 ते 40 दिवसांनी ते भिजल्यानंतर सडल्यानंतर वस्त्रगाळ करून ठेवलं. ते 6 महिने टिकतं. अच्छा, आणि 100 लिटर पाण्यासाठी ना 400 ml ते घ्यायचं. अच्छा. त्याचा फायदा तुम्हाला काय झाला? त्याच्यानंतर किडे वगैरे होतच नाहीत ना किडीचं प्रमाण कमी होतं आणि खर्च वाचतो. रेसिड्यू इफेक्ट कमी आहे. ओके. त्याच्यामुळं किडींमध्ये याच्याविषयी रेजिस्टन्स जो काही होतो, प्रतिकार क्षमता काय जी होतं, हे तयार मारून मारून ती आहे होत ना नाही. झाडामध्येच आहे ना प्रतिकार शक्ती तयार होते. अरे वा, हा. मग सगळ्यांनी हे करायला पाहिजे. का नाही लोक करत? ते साधारण किती दिवस लागतात? 40 दिवसांनी तयार होतं. 40 दिवस. 30 ते 40 दिवस भिजू आणि आणि निर्याक्षम एक्सपोर्ट ओरिएंटेड जे शेतकरी असते, म्हणजे निर्याक्षम हं. उत्पादन तयार करण्यासाठी दशपर्णी अर्क हा अतिशय चांगला उपयुक्त आहे. म्हणजे त्यानं जो काही रेसिड्यू इतर कीटकनाशकांचे अंश राहण्याचे जे काही प्रकार घडतात एक्सपोर्टसाठी, ते तसे होत नाही याच्यात. ही कृती सांगण्याचं कारण असं होतं ना, की सहज सोपं आहे, साध्य आहे आणि यातून आपल्या पिकांना नवसंजीवनी मिळते आहे हे जाणून घ्या आणि हेही तुम्ही नक्की हा अर्क तुम्ही तयार करा. त्याचबरोबर मंडळी, आता या पळवे गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानामधून नेमकी कुठली कुठली कामं केली तीही आपण जाणून घेऊया. इथे जो मोठा जलाशय किंवा तलाव होता ना, त्यातून ही प्रचंड प्रमाणामध्ये गाळ काढण्यात आला. म्हणजे जर का ही दृश्य तुम्ही जर का बघितलीत ना, तर मध्यभागी एक उंचवटा दिसतो, तेवढा गाळ इथे भरलेला होता. 3,500 घनमीटर गाळ लोकांनी स्वखर्चाने वाहून नेला. आणि जी काही नापीक जमीन होती, मुरमाड जमीन होती, जिथं नेहमीची पिकं, पारंपरिक पिकं घेणं अडचणीचं होतं, अशा ठिकाणी हा सुपीक मातीचा गाळ टाकल्यामुळं ती जमीन सुपीक झाली. या पळवे गावामध्ये माथा ते पायथा अशा पद्धतीने जलसंधारणाची कामं करण्यात आली. या गावामध्ये जी काही पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत मृद व जलसंधारणाची कामं झाली, ती कामं पाहण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. यामध्ये
माथा ते पायथा हे सूत्र आपण अंगीकारून माथ्याकडचं क्षेत्र जे वन विभागाच्या मालकीचं आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी डीप सीसीटीची कामं असतील, त्यानंतर वहितीला एक क्षेत्र शेतकऱ्यांच्या मालकीचं क्षेत्र असेल त्या भागामध्ये कृषी विभागाच्या वतीनं कंपाऊंड बंडिंगची कामं असतील, त्या व्यतिरिक्त उघड नियंत्रणासाठी माती नाला बांधामधील गाळ काढणे, सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे यासारखी कामं आपण हाती घेतली. ही कामं करताना जलयुक्त शिवार अभियानमध्ये जास्तीत जास्त भर हा क्षेत्र उपचारातील कामं, त्यात कंपार्टमेंट बंडिंग असेल, डीप सीसीटी असेल, ह्यासारख्या कामांवर जास्तीत जास्त आपण भर दिला. त्याचा अतिशय चांगला फायदा शेतकऱ्या वर्गाला झाला. त्याचबरोबर ह्या गावामध्ये शेतातल्या बांधांवरती बांधबंदिस्ती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे, जी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. हे बांध बांधल्यामुळे शेतातली सुपीक जमीन जागेवरच थांबली, धूप थांबली आणि त्यासाठी या बांधावर तुरीची लागवड करण्यात आलेली आहे. आपण बांधावर तुरीची लागवड केली जेणेकरून जी काही बांधाची स्टॅबिलिटी असेल, जे उद्या जर त्या बांधावर जरी पाऊस झाला बांधावरची माती ओघळून खाली येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आपण तुरीची लागवड बांधावर केल्यामुळं तुरीच्या मुळामध्ये क्षमता असते माती धरून ठेवण्याची. कंपार्टमेंट बंडिंग किंवा बांध बंदिस्ती करताना बांधा शेजारी चर घेण्यात आलेला आहे, जेणेकरून बांधावरचं पाणी ओघळून इथे साठेल, त्याचा शेत जमिनीला फायदा होईल. म्हणजे जर हे चर 3 वेळा जरी भरले ना तरी इथे पाण्याचा मुबलक साठा होईल. पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करण्याचा ह्या मागचा विचार आहे. चर घेतल्यामुळं 0.50 खोलीचा आणि 2 मीटर रुंदीचा जर आपण चर घेतला तर माती आणि पाणी हे दोन्हीही त्या चरामध्ये अडवले जातात, बांधाला धोका पोहोचत नाही आणि जास्तीत जास्त साठवण क्षमता या स्ट्रक्चरची त्यामुळे निर्माण होते. बांधा शेजारी हे जे सगळे चर आहेत ना, ह्या चरांमध्ये वेगवेगळी पिकं सुद्धा इथे घेण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कडवळ आहे, हरभरा आहे, कलिंगड अशी पिकं इथे घेतात. कडवळ म्हणजे चारा असतो जो पशुपालनासाठी उपयोगी ठरतो. जर शेतकऱ्यांना जमिनीचे आज धारणा क्षेत्र प्रति व्यक्ती हे कमी कमी होत चाललेलं आहे, त्यामुळं जी काही कमी पाण्यावर आणि चराच्या जिथं पाण्याची सहनशील क्षमता असते अशी पिकं जरी चारात घेतली तरी चालू शकतात. जसं इथे शेतकऱ्यांनी कडवळ लागवड असेल, त्यानंतर हरभरा लागवड असेल अशी पिकं घेतलेली आहे. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पळवे खुर्द ह्या गावामध्ये 380 हेक्टरवरचं काम पूर्ण झालेलं आहे. 120 हेक्टरचं काम बाकी आहे, जे ह्या वर्षी करण्यात येणार आहे. हे जे 380 हेक्टरवरचं काम आपण बघतोय ना, हे काम ह्या वर्षीच उभं करण्यात आलेलं आहे आणि त्याचे लागलीच दृश्य परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत. आणि आता उपलब्ध पाण्यामध्ये किफायतशीर पिकं इथे घेतली जातात, हे इथलं विशेष आहे. त्या अनुषंगानं मंडळी, शेवग्याची लागवड इथे मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येते. ती नेमकी कशी करतात ना, तेही आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे पडीक जमिनीवर ह्यांनी इथे गाळ पसरला, जमीन सुपीक केली, ठिबक सिंचन केलं, तामिळनाडूहून ओडिसी हे शेवग्याचं वाण मागवलं आणि आता एकरी 3 ते 4 लाख रुपयांचा फायदा शेवगा उत्पादनातून यांना मिळत आहे. शेवगा लावायचं कारण झालं, ही खडकाळ जमीन होती. एका शेतकऱ्याने मला सांगितलं, तुम्ही या खडकाळ जमीन गाळ टाका आणि त्याच्यावर शेवगा लावा, पहिल्या वर्षी शेवगा चांगला येतो. त्याच्यामुळे आम्ही शासनाच्या योजनेतून शासनाने गाळ उचलून दिला आणि आम्ही स्वतःच्या खर्चाने गाळ वाहून इथं आणून टाकला. त्याची लेवल करून आधी शेवगा लावला आणि नंतर शासनाच्या ठिबकमधून अनुदानमध्ये ठिबक मिळती, त्याचा ते एक पण फायदा घेतला. म्हणजे किती खर्च आला ठिबकला 20,000 रुपये खर्च आला पाऊण एकराला. हो. आणि किती दिवस लागले बसवायला? 1 दिवसातच बसवली. हो. अरे वा. बरं, हे तुम्ही वाण आणलं, हे कुठलं आहे नेमकं? तामिळनाडून मागितले. काय नाव आहे ह्याचं? ओडिसी. बरं. आणि आता ह्याचं लावल्यानंतर बियाणं पेरलं, रोप लावलं, काय केलं? नाही, बी लावली आम्ही. बी लावली. किती दिवसात आलं आणि हे झाड? 3.5 महिन्यात शेंगा सुरू झाल्या. अरे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात लावलेले. आणि आता पाणी कधी कधी द्यायला लागतं. याला पाणी जास्त लागत नाही मॅडम. ड्रिपनी पाणी दिलं तर याला 4-8 दिवसातून एकदा पाणी दिलं तर चालतंय ड्रिपनी. मग आता एकरी याचा फायदा किती होऊ शकतो साधारण लोकांना? आता एकरामध्ये एकरी 3 ते 4 लाख रुपये फायदा होऊ शकतो. याला खर्च कमी मॅडम, याला औषध लागत नाही, याला खतं कमी लागतात, औषध लागतच नाही, एकदाच फवारणी करायची. फक्त याच्या फुलं गळू नये म्हणून फवारणी करायची. बाकी याला औषध लागत नाही, काही लागत नाही, वर खतं लागत नाही. याला शेणखत एकदाच टाकलं आम्ही, फक्त शेणखत टाकलं लागवडीच्या वेळेस, परत त्याला अजून खतं नाही, काही औषध नाही, काहीच नाही. शेवग्याच्या ह्या पिकामध्ये आंतरपिकी घेण्यात येते. त्यामध्ये त्यांनी कांदा लावलेला आहे आणि मिरचीही लावलेली आहे. कांदा घेतला डबल फायदा.
कशासाठी म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये? जी जमीन कारण मोकळी- मला असं वाटतं की ते ड्रीपचं जे पाणी तिथे येते हो. ते थोडं ओघळ जातात त्याच्यावर हो तुम्ही हो हो घेतलंय हो का? हो हो असं मला वाटतं. शासनाची योजना होती बुवा गाळ काढणे, गाळ काढून देणार शासन आणि आपण स्वतःच्या खर्चाने आम्ही गाळ वाहिला आणि तो मुरमाड शेतामध्ये आणून टाकला आणि त्या जागी गाळ टाकून लेवल करून शेवग्याचं बी मागितलं तामिळनाडूवरून आणि त्याची शासनाचा नेम 8x8 आहे, पण आम्ही याची लागवड 5x5 केली कारण की याच्या शेंगा उन्हात येऊ नये म्हणून याची लागवड अशा पद्धतीने केलेली आहे. त्याच्यापासून आम्हाला चांगला फायदा होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाची ही यशोगाथा आहे आणि ही यशोगाथा लोकसहभागामुळे शक्य झालेली आहे. सर्वच आपण संकल्प करूया की दुष्काळामध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करावं. श्रमदानाच्या माध्यमातून जी काही निधी उपलब्ध करून देता येईल त्या माध्यमातून आणि ग्रामीण भागातील अडचणीत आलेला माणूस त्याला उभा करण्याचं, त्याला पाण्याची उपलब्धता करून देण्याचे खऱ्या अर्थानं आपण सर्वजण संकल्प करूया. मला वाटतं आपल्या राज्य शासनाच्या कोणत्याही कामामध्ये एवढ्या लवकर एखाद्या गोष्टीचा रिझल्ट दिसणं ही एक खूप समाधानकारक बाब आहे. राज्य शासनात काम करणाऱ्या मंत्र्यांसाठी, ब्युरोक्रेसीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि लोकांसाठी ज्यांना आत्तापर्यंत योजना ऐकायची सवय होती, प्रत्यक्षात पाहायची त्यांना सवय नव्हती. त्याच्यामुळे मला वाटतं एक खूप चांगला पॉझिटिव्ह बदल या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेला आहे. आणि माझ्या डोळ्यांनी जेव्हा मी या सगळ्या बंधाऱ्यांमध्ये पाणी भरलेलं बघते किंवा एखादा उत्साही कार्यकर्ता कौतुकाने मला फोटो पाठवतो तेव्हा मला खूप आनंद होतो. दुष्काळ संपला, सगळ्यांना पाणी मिळालं, शेतं फुलली, भाजीपाला बहरला. यामुळे पळवे खुर्द गावचे सारे शेतकरी बांधव अतिशय खुशीत आहेत. गावामध्ये एकी निर्माण झालेली आहे आणि अधिक काहीतरी सकारात्मक किंवा अधिक काहीतरी चांगलं करण्यासाठी हे सारे जण अंग झडझडून कामाला लागलेले. जलयुक्त शिवार अभियानाचं चांग भलं अशी नवी घोषणा पळवे खुर्द गावाने दिलेली आहे आणि अतिशय सुंदर किंवा खूपच छान अशीच ही घोषणा आहे. त्याच अनुषंगाने पळवे खुर्द गावची यशोगाथा दाखवणारा आपला हा आजचा विषय किंवा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जनता दरबारचं फेसबुकवरती एक पेज आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे, म्हणजे नेमका कुठला विषय आम्ही कुठल्या दिवशी दाखवणार आहोत हे आम्ही त्याच्यावरती सांगितलेलं असतं. तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही तुम्ही आम्हाला या पेजवरून देऊ शकता. या पेजवरती आपल्या पुस्तकाविषयीची ही सगळी माहिती दिलेली आहे. त्याची नोंदणी कशी करा तेही आम्ही या पेजवरून तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर जनता दरबारची वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे www.janatadarbar.org असा तिचा ॲड्रेस आहे. आमच्या वेबसाईटलाही आपण भेट द्या. यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आहे, janatadarbar.zd असं टाईप करा आणि 145च्या वर आम्ही एपिसोड ह्याच्यावरती लोड केलेले आहेत. त्याचाही आनंद आपण घेऊ शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. तुमचा फोन नंबर तुम्ही आम्हाला पाठवू नका. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ही वैविध्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे, पण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून ह्या माहितीच्या उपयोगातून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत.
निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि ह्या सकारात्मकतेमध्ये जी काय शक्ती आहे ना त्याचा सुद्धा आपण अभ्यास करत आहोत. आपण प्रत्येकाने सकारात्मक विचार करायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या सकारात्मकतेची महती सांगणारा एक प्रयोग नुकताच आमच्या वाचनामध्ये आला, तो मी तुम्हाला जरूर सांगते. तो असा होता की तिथे एका कैद्याला फाशीची शिक्षा झालेली होती. तेव्हा हे वैज्ञानिक संबंधित व्यवस्थेकडे गेले आणि त्यांनी परवानगी मागितली की या कैद्याला एवी तेवी फाशी होणारच आहे, पण आम्ही काही प्रयोग करू का. व्यवस्थापनाने मान्यता दिली. त्यांनी परवानगी अशी मागितली होती की याला आम्ही विषारी सापाचा दंश करून ह्या रोग्याला आम्ही मारणार आहोत आणि त्यातून आम्हाला काही प्रयोग करायचे आहेत. ज्या दिवशी प्रयोग होता त्या दिवशी त्या कैद्याला सांगण्यात आलं की तुला फाशी न होता विषारी सापाचा चावा होईल आणि मग तुला मृत्यू येईल असं त्याला सांगण्यात आलं. प्रयोगाचा दिवस उजाडला. त्या कैद्याला त्यांनी तो विषारी सर्प दाखवला. नंतर त्या कैद्याचे डोळे त्यांनी बांधून टाकले आणि मग 2 टाचण्यांनी त्या कैद्याच्या विशिष्ट ठिकाणी त्यांनी टोचलं. हे झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने त्या कैद्याचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा मंडळी त्या कैद्याच्या शरीरामध्ये त्या विषारी सापाचं विष खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडलं. वास्तविक तो विषारी साप त्या कैद्याला चावलेलाच नव्हता, पण निव्वळ सूचना दिल्यामुळे त्याच्या मनाने किंवा त्याच्या शरीराने अशा प्रकारचं विष तयार केलं का ह्या बाबतीतला अभ्यास आता हे शास्त्रज्ञ करत आहेत. अतिशय अचंबित असेच झालेले आहेत. थोडक्यात आपल्या मनाची म्हणा किंवा शरीराची प्रचंड शक्ती असते, जी शक्ती आपल्याला उलगडलेलीच नाही आहे. जसं म्हणतात की आपल्या मनामध्ये शरीरामध्ये देव आहे आणि दानवसुद्धा आहे. आपल्या मनातला देव ओळखून त्याप्रमाणे जर का आपण सकारात्मक कृती केली तर आपल्या सगळ्यांचंच जगणं सुकर होईल. अर्थात त्यासाठी आपल्या मनाला सकारात्मक विचार करण्याचं एक वळण लावण्याची गरज आहे, जे आपण जनता दरबारच्या माध्यमातून साध्य करत आहोत. त्यासाठी जनता दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मंडळी, मागच्या भागामध्ये पळवे खुर्द गावानं 2 महिने म्हणजे एप्रिल ते जून ह्या कालावधीमध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये निरनिराळी कामं आपल्या गावामध्ये केली आणि त्यातूनच ह्या गावामध्ये जो वर्षानुवर्षाचा दुष्काळ होता किंवा गेले 3-4 वर्ष इथे पाऊस अजिबात पडलेला नव्हता, अशा परिस्थितीमध्ये ह्या वर्षी ह्या लोकांना पाणी दिसलं, यांची पिकं बहरली. हे सारं आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलं. हे सारं त्यांनी साध्य कसं केलं हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी यंत्रणा कशी राबवली ना त्याचेही सगळे टप्पे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जर का जलयुक्त शिवार अभियानामध्ये तुमची जर का गावं जरी नसतील ना तरीही मंडळी तुम्ही सगळेजण मिळून अशा प्रकारचं काम तुमच्या गावामध्ये उभं करू शकता. आता 5,000 गावं आम्ही दुष्काळमुक्त करण्यासाठी घेणार होतो. आता जवळपास 6,000 गावं झाली आहेत आणि त्या 6,000 गावांमध्ये उत्साहाने काम चालू आहे. त्या गावांमधलं काम बघून आजूबाजूचे गावं असे 3-4 हजार गावं हे त्यांना जलयुक्त शिवारमध्ये निवडलं नाही गेलं तरी या गावांचं बघून शिकून ही गावं स्वतः पैसे एकत्र करून, लोकसहभाग एकत्र करून या लोकांनी ठरवलं काही ठिकाणी मंदिर बांधायच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी गावात भजन कीर्तन सप्ते करण्याच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची. काही ठिकाणी तर असंही झाले की लोकांनी लग्न साध्या पद्धतीने केलेत आणि तो पैसा जलयुक्त शिवारला दान केला. असे अनुभव याच्यामध्ये बघायला मिळाले. गाव निवडीचे काही निकष ठरवलेले आहेत. शासनाने असं ठरवलं आहे की ज्या ठिकाणी ओव्हर एक्सप्लॉयटेड गावं आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं जे काही जमिनीतून पाणी काढलं जातं त्यापेक्षा कमी पाण्याचं जमिनीमध्ये रिचार्ज होतो अशी गावं, ज्या ठिकाणी टँकर अनेक दिवसापासून चालू आहे, टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो अशी गावं, आणि ज्या ठिकाणी टंचाई गेल्या 4-5 वर्षात जाहीर झालेली आहे अशा गावांना प्राधान्य दिलेलं आहे. पळवे खुर्द गावच्या यशोगाथेचा सर्वात मोठा पैलू होता तो म्हणजे लोकसहभाग. जलयुक्त शिवार अभियानामध्ये जी जी कामं राबवली गेली ना त्या सगळ्यामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग इथे लाभला. नाही, लोकांचा सहभाग आपल्याला चांगला मिळाला. फार अडचणी कमी आल्या आणि लोकांनी सकारात्मक दृष्टीने सक्रिय एक पाठिंबा ह्या योजनेला दर्शवला.
शेतकरी वर्ग गेल्या 2-3 वर्षापासून जर बघितलं तर पाऊसमान अतिशय कमी आहे. त्यामुळं पाणी टंचाईला सारखंच सामोरं जातं असल्यामुळं थोडंसं एक शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली की बाबा आपण मृदा आणि जलसंधारणाची कामं खरं करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे आणि आपण आता जर कामं नाही केली तर अशी संधी वारंवार मिळणार नाही. आणि अतिशय सगळ्या यंत्रणेची एकत्रित मोठ बांधली, एक इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून कामं सगळ्या यंत्रणांनी केल्यामुळं अतिशय चांगलं काम होईल असं शेतकऱ्यांनाही जाणवलं आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी त्याच्यात सक्रिय सहभाग नोंदवला आणि कमी कालावधीत आपण चांगल्या दर्जाचं काम करू शकतो. जलयुक्त शिवार अभियान राबवताना गाव हा केंद्रबिंदू मानण्यात आलेला आहे. सगळ्या ज्या यंत्रणा असतील, ज्याच्यात कृषी विभाग आहे, वन विभाग असेल, राज्य शासनाचा लघु पाटबंधारे विभाग आहे, जिल्हा परिषद आहे, मग सगळ्या ज्या योजना आहेत अस्तित्वात असलेल्या त्याच्यात IWMP असेल, मग MREGS असेल, DPDC गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम असेल, ह्या सगळ्या यंत्रणा वेगवेगळ्या निधीचे जे काही स्रोत आहेत ह्या सगळ्यांचे एकत्रित निधी एकत्रित आणण्यात आला आणि कॉन्सन्ट्रेटेड वर्क ज्याला आपण म्हणतो, पाणलोट हा क्रायटेरिया ठेवून, गाव हा क्रायटेरिया ठेवून त्याच्यात एक्सटेन्सिव्ह एफर्ट घेतले आपण. पळवे खुर्दमध्ये जेव्हा ही शिवार फेरी करण्यात आली ना, तेव्हा त्याच क्षणी 100 शेतकरी तिथे जमलेले होते. आम्ही ज्यावेळेस शिवार फेरी केली त्यावेळेस पूर्ण गावातले जवळजवळ 100 लोक तिथं जमले होते. म्हणजे ते जमण्याचं कारणसुद्धा काय की त्यांना कळालं होतं ह्या 4-5 वर्षात पाऊस नाही आहे आणि जर शासनाने काही योजना वगैरे आणली, आपला एकत्र सहभाग असला तर इथं आपल्या गावात काहीतरी चांगलं काम घडू शकतं. मग आमचे तालुका कृषी अधिकारी दरेकर साहेब पण त्या शिवार फेरीला आले होते. मंडळी, शिवार फेरीमध्ये अधिकारी वर्गाबरोबरच गावचे शेतकरी सुद्धा असतात, संबंधित घटक सुद्धा असतात आणि हे संपूर्णपणे गावचं शिवाराला भेटी देत असतात. आणि मग नेमक्या कुठल्या सोयी कुठे होऊ शकतात हे गावाच्या साक्षीनं ठरवण्यात येतं. म्हणजे बंधारे कुठे घालायचे, शेतीला बांधबंदिस्ती कशी करायची, गाळ कुठला काढायचा, CCT डीप CCT कुठे करू शकतो इत्यादी मुद्द्यांचा विचार करून मग ह्या कामांसाठी गावचा आराखडा तयार करण्यात येतो. मग ह्या ज्येष्ठ मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, प्रगतीशील शेतकरी असतील, ह्या सगळ्यांना एकत्र आणण्यामागे शिवार फेरीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्या लोकांचे जे काही सजेशन असतील, त्यांच्या काही सूचना असतील त्या आपण गाव आराखड्यात समाविष्ट केल्या. गाव आराखड्यात समाविष्ट केल्यानंतर त्याला आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून अप्रुव्हल घेतलं. मग ह्या कामांसाठी निधीचीही उपलब्धता लगेचच करून देण्यात येते. बरेच ठिकाणी म्हणजे अगदी पळवे खुर्द गावासाठी सुद्धा इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. निधीची अडचण कुठलीच आली नाही. वा. हां, निधीची जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम असल्यामुळं, प्रायोरिटीचा कार्यक्रम असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी मिळाला. जिल्ह्यात सिद्धिविनायक ट्रस्टसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून 1 कोटी मिळाले. त्यानंतर शिर्डी साईबाबा संस्थांतर्फे देखील जलयुक्त शिवार अभियानासाठी 1 कोटीचा निधी मिळाला. सगळ्या विभागातले अधिकारी कर्मचारी यांनी 1 दिवसाचं वेतन जलयुक्त शिवार अभियानासाठी दिलं. क्या बात आहे. कृषी विभागानं सगळे अधिकारी, कृषी विभागातले सर्व अधिकारी यांनी सुद्धा 1 दिवसाचं वेतन या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाला दिलं. जलयुक्त शिवार अभियान असं म्हणल्यानंतर ठिकठिकाणी बंधारे, ओढ्यांना बंधारे किंवा खोलीकरण असंच आपल्या समोर येतं. पण जलयुक्त शिवार अभियानामध्ये कामांची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे CCT डीप CCT तर आपण बघितले होते, पण पळवे खुर्द गावचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या शेतांना बांध बंदिस्ती जी घातली आहे ना, ती सगळी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून घालण्यात आली आणि त्याचे खूप चांगले परिणाम इथल्या शेतकऱ्यांना दिसत आहेत. म्हणजे 500 हेक्टरवरती ही कामं प्रस्तावित होती, त्यातल्या 380 हेक्टरवरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित 120 हेक्टरचं काम ह्या वर्षी पूर्ण करण्यात येणार आहे. या शेतावरच्या बांधांमुळे मृदसंधारण होत आहे. मंडळी, जमिनीचे थर जर का वाहून गेले ना तर नापिकीचं संकट येतं. सुपीक जमिनीचा 1 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी 100 वर्ष लागतात, पण वाहून जाण्यासाठी काही क्षण. म्हणूनच बंधारे घालून ही माती अडवली. बंधाऱ्याच्या शेजारी 2 मीटर रुंद आणि 0.50 मीटर खोल असा चर खणलेला आहे, जेणेकरून पडणारं पावसाचं पाणी इथे मुरेल, बंधारा सुरक्षित राहील. ह्या चरामध्ये आंतरपीकही घेण्यात येत आहे, त्यामुळे चराखालच्या जमिनीचाही वापर होत आहे. कडवळ, कलिंगड, कांदा, हरभरा अशी पिकं ह्या इथे पळवे खुर्दमधल्या या चरांमध्ये घेतलेली आहेत आणि त्याचा परिणाम आपण बघू शकतो. आता ह्या वेळेस म्हणजे काय झालं, आमचं गाव शासनाने जलसंधारणासाठी निवडलं. म्हणजे कंपाऊंड बनवायची काम आहे, सिमेंट नाल बंधारे ही कामं घेतल्यामुळं जे पाणी गेलं
म्हणजे जे पाणी पाऊस पडलं ते आडलं गेलं, त्याच्यामुळे जमिनीची धूप थांबली आणि शेतीला फायदा झाला, पिण्याच्या पाण्याला फायदा झाला आणि आम्ही तालीवर अशा तुरीची पिकं घेतली, अंतर्गत पिकं घेतल्यामुळे त्याचा एक दुहेरी फायदा झाला. असे अनेक फायदे झाले त्याच्यामुळे. आणि जमिनीची धूप आहे ती मेन आणि संपूर्ण जे पाणी वाहून जाणार नाही ती गावातली गाव इथं थांबलं, शेतातली पाणी थांबल्यामुळे त्याच्यामुळे पिकांना फायदा झाला त्यात जास्त. आणि विहिरी आणि बोरवेल यांची पाण्याची पातळी वाढली, म्हणजे भूजल पातळी वर आली. त्यामुळे दोन पाऊस झाला एवढा फायदा आहे. पूर्ण पाऊस जर झाला तर 100% फायदा होईल. या कंपार्टमेंट बंडिंगमध्ये किंवा बांध बंदिस्तीमध्ये लोकांनी जर का मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला ना तर आपलं राज्य सुजलाम सुफलाम होईल असं यांनी सांगितलं. ऐका, सरकारने योजना दिली पण आम्ही योजना चालू करतो थोडे प्रॉब्लेम आले, शेतकऱ्यांना समजून सांगितल्यामुळे शेतकरी तयार झाले आणि शेतकऱ्यांनी सुखुशीने कंपार्टमेंटची कामं करून दिली. त्याच्यामुळं ही प्रत्येक गावाने अशी कामं जर झाली तर सगळ्या महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होऊन जाईल. जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. गेली 3 वर्ष आम्ही दुष्काळात होरपळत होतो पण ह्या कामामुळे आमच्या गावचा फायदा झाला. सरकारी पातळीवरचे लोक असतात, कृषी सहाय्यक त्याच्यावरचे सगळे अधिकारी येऊन जातात, कामाची पाहणी करतात आणि शेतकरी पण कोणी अडथळा तर गावचे लोक पण पुढे अडथळा आला तर दूर करतात. प्रत्येक शेतकरी सहानुभूती सहभाग घेतला याच्यात, कामं होऊन दिली. आला किरकोळ प्रॉब्लेम येत होते पण ते दूर झाले. त्याच्यामुळं म्हणजे स्वतः शेतकऱ्यांचा फायदा झाला, गावचा फायदा झाला. गावचं पाणी गावच्या जाग्यावर आडलं गेलं, पाणी जिरलं, त्याच्यामुळे विहीर बोरवेल सगळ्यांचा फायदा. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला ज्वारी गहू कांदा ही पिकं घेता नाही. 3 वर्ष आम्हाला दुष्काळ होता त्यामुळे काही पिकं घेता नाही आली. आम्ही दुष्काळी गाव म्हणून हे होतो आम्ही आता. राज्याच्या इतर भागातल्या शेतकरी आत्महत्यांची नेमकी कारणं काय असावी असं आम्ही या साऱ्यांना विचारलं तेव्हा ते म्हणले की शेतीला जोडधंदा असणं हे अतिशय अत्यावश्यक असंच आहे. त्यामध्ये पशुपालन आहे, बकरी पालन आहे किंवा इथले शेतकरी म्हणाले की आम्ही कंपनीमध्ये कामाला जातो आणि त्याचमुळे पूर्णपणे आम्ही शेतीवर अवलंबून नसल्यामुळे आमचं जगणं सुकर होतं. तेव्हा शेतीला जोडधंदा अतिशय आवश्यक आहे. परिस्थिती अशी आहे आता विदर्भ मराठवाड्यात लोक कसे लगेच खचून जातात. थोडं एक पीक गेलं, 2 पीक गेलं. आता जवळपास इथं 3 ते 3.5-4 वर्ष पाऊस नाही पण शेतीपूरक जे जोडधंदा असेल किंवा समजा काहींचं क्षेत्र कमी असेल तर कोणी कंपनीत जाणार, कोणी पोल्ट्री व्यवसाय करणार, कोणी अनेक कोण पनीर बनवतात, वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय करतात. सध्या मात्र पळवे खुर्द गावचे हे सगळे शेतकरी बांधव थोडेसे नाराज आहेत. भारनियमनामुळे आमच्या पंपांना वीज नाहीये, आम्ही सारे जण दिवसभर त्या पंपाच्या स्टार्टर पाशी बसून असतो असं यांचं गाऱ्हाण आहे. आता तुम्हाला सांगतो मॅडम लाईट इतकी व्हायचं देते तरी पण हे सगळे शेतकरी 24 घंटे स्टार्टर जवळ बसून लाईट करतात, लाईट बरं लावायचं. एखाद्या कधी डीपी जाणार, कधी मध्ये काय म्हणजे फॉल्ट होणार. आम्हाला 3 वर्ष लाईट होती तेव्हा पाणी नव्हतं, आता पाणी आलं तर लाईट. पण तरीही ह्या वर्षीचा रब्बी हंगाम आमच्यासाठी खूप चांगला असेल अशी ग्वाही या साऱ्यांनी दिली. रब्बी निघेल म्हणजे किती मे महिन्यापर्यंत? साधारणतः फेब्रुवारीपर्यंत पिकाला पाणी पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न भागण यावर. म्हणजे यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. 3 वर्षी पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता आम्हाला. जलसंधारणाची कामं झाल्यामुळे सगळ्यात फायदा तो महत्वाचा. आमच्या गावात जेवढा पाऊस पडला तेवढंही पाणी जलसंधारणामुळे सगळं पाणी जाग्यावर थांबलं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा तो झाला यंदा आम्हाला. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानातल्या या सगळ्या कामामुळे आता पळवे खुर्द मधल्या सगळ्या विहिरी भरलेल्या आहेत. आम्ही ही विहीर नाही बघितली. ते म्हणले आत्ताच उपसा केलाय म्हणून पाणी थोडंसं खाली गेलंय पण 4 तासात ते भरेल. आता आम्ही खूप पिकं घेतोय, ऊस ही लावलाय. अहो पाणी नाही म्हणताय मग ऊस काय लावलाय असं आम्ही त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले की हायवेच्या बाजूलाच आमची ही जमीन असल्यामुळे आमचं रसवंती गृह आहे आणि पूर्वी बाहेरून ऊस आणायला लागायचा पण आता पाणी आल्यामुळे आता आम्हीच ऊस लावलेला आहे आणि आमच्या रसवंती गृहाला आम्ही आमचा ऊस देऊ शकतो. काय काय पिकवलं तुम्ही? रसवंती पण आहे ना. मंडळी, पळवे खुर्द ह्या गावामध्ये आम्ही डाळिंबाच्या बागा खूप बघितल्या आणि मग ही डाळिंबाची लागवड नेमकी कशी केली जाते असंही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या डाळिंबाच्या बागासाठी इथे आम्ही ठिबक सिंचन केलेलं आहे आणि हे जे पीक आहे ना हे खडकाळ मुरमाड जमिनीमध्येही येतं. ह्याला पाणी खूप कमी लागतं आणि त्यासाठी ठिबक ही आम्ही घेतलेलं आहे
आता ही जी आपण बाग बघतोय ना, ह्या बागेचं 1.5 एकर क्षेत्र आहे. 2 झाडांमधलं अंतर 4.5 मीटर बाय 3 मीटर असावं असं विद्यापीठाने सुचवलेलं होतं. पण इथे मात्र 3 मीटर बाय 4 मीटर अंतरावर झाडं लावलेली आहेत. झाडांमध्ये अंतर असेल तर हवा खेळती राहते, किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो, तेलकट डाग त्याच्यावरती पडत नाही. आता शेतजमिनीवरती सरी करून त्या थोड्याशा उचलून घ्या, ठिबकच्या नलिका टाका, मग डाळिंबाची रोपं लावा. ही रोपं 30 रुपयाला एक या पद्धतीने शासकीय रोपवाटिकेमध्ये उपलब्ध आहेत. तीही तुम्ही घेऊ शकता. ही रोपं तुम्ही लावा. साधारण 2.5 वर्षानंतर ह्या रोपांना फळं धरतील. यासाठीचा मेंटेनन्स म्हणजे काय की गवत काढायचं, स्वच्छता ठेवायची, मधून रोपाची छाटणी करावी लागते, तसंच औषध फवारणी करायला लागते. आणि औषध फवारणीसाठी मागच्या भागामध्ये आपण दशपर्णी अर्क याची संपूर्ण कृती जाणून घेतलेली होती. तो तुम्ही तयार करा आणि हा दशपर्णी अर्क आहे ना, हाच या सगळ्या झाडांवरती फवारा. त्याच्यामुळे यांची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढेलच, त्याबरोबर किडीचा प्रादुर्भाव अजिबात होणार नाही. आणि साधारणपणे रोप लावल्यानंतर 2.5 वर्षामध्ये ह्या रोपाला फळं येतात. अर्थात तसं बघितलं ना तर वर्षभर छोटी छोटी फळं ह्यांना येऊ शकतात, 1-2. म्हणूनच डाळिंबाचा बहर घेतला जातो. आता बहर घेणं म्हणजे नेमकं काय हेही मस्तपैकी इंटरेस्टिंग आहे. हे जे बहर असतात ना, हे 3 बहर असतात. ते आहेत मृग बहर, हस्त बहर आणि आंबा बहर. या 3 बहरांपैकी नेमका कुठला घ्यायचा तो ठरवायचा असतो. ही जी बाग आपण बघतोय ना, इथे मृग बहर घेतलेला आहे. आता मृग बहर म्हणजे मृग नक्षत्र साधारण जून महिन्यामध्ये लागतो. त्याच्या आधी 1 महिना म्हणजे मे महिन्यामध्ये या झाडांची छाटणी करतात आणि तो संपूर्ण महिनाभर म्हणजे मे महिनाभर याला पाणी अजिबात देत नाहीत, खतही देत नाही. आणि मग 1 महिन्यानी पाणी द्यायचं, खतं द्यायची. मग त्यातून झाडांना पालवी फुटते, एकदम फुलं येतात, एकदम फळं येतात. आता आपण नोव्हेंबरमध्ये ही बाग बघतोय, ही बाग फुललेली दिसते आणि आता ही डाळिंबाची तोडणी करून मार्केटमध्ये नेतात. फळांची तोडणी केल्यानंतर मात्र ही झाडं 3 महिने रेस्टवर सोडायची असते किंवा त्यांना विश्रांती द्यायची असते. फळ काढणी झाल्यानंतर 3-4 महिने रेस्टवर सोडायचं त्याला, कारण की एक्झॉस्ट झालेलं असतं, एक्झर्शन झालेलं असतं झाडाचं, त्याला पूर्ण विश्रांती द्यायची. मार्केटचा रेट काय आहे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की जागेवरती 55 ते 60 रुपये किलो या पद्धतीने विक्री होते आणि मार्केटमध्ये जर का आम्ही नेलं तर ते 70 ते 100 रुपये किलो या पद्धतीने याची विक्री होते. अतिशय फायदेशीर असंच हे पीक आहे. जागेवर जर आले तर 55-60 आणि मार्केटपर्यंत 100पर्यंत 80-80च्या 70 ते 100 किलोचा किलोचा. 70 ते 100 एक्सपोर्ट चांगलं डाळिंब. याच्यात 3 क्वालिटी निघणार. फळ त्याची ग्रोथ वगैरे तशी चमक आहे ना, त्याला स्क्रॅचेस जरी असले तरी चमक आहे, शाईन आहे त्याला. त्याच्यामुळे आतमध्ये त्याचं नैसर्गिक चमक पाहिजे, शाईन पाहिजे त्याला. आतमध्ये जर तुम्ही फोडून बघितलं तर एकदम व्यवस्थित असेल दाणे वगैरे त्यातले. हां, येवण त्याचं वजन बघितलं जातं, वजन बघितलं जातं. आणि कलर स्क्रॅचेस वगैरे असायला पाहिजे. कलर प्लेन पाहिजे, रेडिश. हां, रेडिश आणि ऑरेंज कलर. आता ते जर का ओपन केलं शाईन तर पाहिजे. लाल कुठला रंग असेल आतमध्ये तर लालच निघणार सगळे दाणे. हे पण निघणार, हे पण निघणार. ग्रेड 3 पण त्याच्यात लालच निघणार. या डाळिंब पिकासाठी सुद्धा मार्गदर्शन असेल किंवा निरनिराळी मदत सुद्धा मिळत असते. त्याचाही लाभ घ्या किंवा त्याचीही माहिती करून घ्या. पण एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानामुळे आमच्या सगळ्यांचा खूप फायदा होतोय असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. काम आम्ही केलेत ना, ज्याचा काय समजा जलयुक्त शिवारामध्ये कामं केली असतील, गाळ काढण्याची कामं केली किंवा विहीर पुनर्भरण केलं, जी काही कामं आपण भरपूर केलीत ना. पूर्वी जी कामं म्हणजे काही झाली नव्हती त्यापेक्षा जवळजवळ 100% भरपूर कामं केलेली आहेत. शासनाचा हे उपक्रम आमच्या गावात राबवला ना, त्यामुळं आम्हाला 100% पाण्याचा एवढा फायदा झाला होईल का कल्पनेच्या बाहेर. आता जानेवारी महिन्यापर्यंत आम्हाला पाणी अपुरं पडत होतं, पण आता इथून पुढे आहे ना पाणी पिण्याची टंचाई पूर्णपणे जाईल. टँकर अजिबात आमच्या गावात पहिल्यांदा उन्हाळा लागला का पहिल्यांदा टँकर यायचा. आता काय टँकर येणारच नाही, कारण की कसं भरपूर पाणी तळ्यांनी साचलं, त्याच्यामुळं बोरला याला विहिरीला पाणी वाढलं. हां, त्याच्यामुळं ह्या योजनेचा फायदा आम्हाला 100% झाला. जलयुक्त शिवार जे काही शासनाने चांगली अशी योजना राबवली, याचा खूप फायदा झाला. म्हणजे पळवेगाव ज्यावेळेस निवडलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा इतका फायदा आणि लोकांनी सुद्धा सहभाग दाखवला
प्रत्येकाने कुठली अडचण त्या ठिकाणी दाखवली नाही की माझी शेती एवढी गुंतेल आणि मग चांगली जमीन आहे, परंतु त्याचा फायदा आज लोकांना समजते. आज प्रत्येकाची त्या ठिकाणी विहिरीची पाणी पातळी वाढलेली आहे, बोरलाही भरपूर पाणी आहे. जे गाव जानेवारीमध्ये टँकरला सामोरं जात होतं त्या गावाला किमान यावर्षी तरी टँकर या ठिकाणी लागणार नाही. आणि मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो त्यांना मिळतोही आहे. राज्यानं जलयुक्त शिवार अभियान घेण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना केंद्राच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या जलसंधारणासाठी आपण राबवतो. त्या वेगळ्या गावामध्ये थोड्या अधिक प्रमाणात राबवल्या जात होत्या. त्या सगळ्या योजना एकत्र करून 5,000 गावामध्ये कन्व्हर्जनच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना राबवायच्या आणि त्याबरोबर काही विशेष निधी त्या गावांसाठी उपलब्ध करून द्यायचा शासनाने निर्णय घेतला आणि 1,000 कोटी एवढा विशेष निधी शासनानं प्रत्यक्ष उपलब्ध करून दिलेला आहे. जे तुम्ही पेराल ते उगवेल, त्यामुळे चला पाणी पेरूया. तुम्ही पेरलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, तुम्ही वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब एखाद्या लहान मुलीला तिच्या शाळेकडे जाण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, एखाद्या स्त्रीच्या डोक्यावरचा हंड्याचा भार हलका करू शकतो आणि एका शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणू शकतो. चला पाणी वाचवूया. सरकारच्या मदतीमुळं आपण आपला विकास साध्य करू शकतो हा विश्वास जलयुक्त शिवार अभियानामुळे आता जनतेमध्ये चांगलाच रुजलेला आहे. योग्य दिशा मार्गदर्शन असेल ना तर एक सकारात्मक काम नक्कीच उभं राहतं. जलयुक्त शिवार अभियानामधून हेच झालेलं आहे. अर्थात या साऱ्या कामाची किंवा ह्या साऱ्या गावांची आपण दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली, म्हणजे आमचा संपर्क नंबर, पत्ता आहेच. त्याचबरोबर आपलं जनता दरबारचं जे पुस्तक आहे ना त्याविषयीची माहितीही या पेजवरती आम्ही दिलेली असते. तुमच्या काही कमेंट असतील, सूचना असतील तर त्याही जरूर तुम्ही त्या पेजवरती आम्हाला देऊ शकता. जनता दरबारची वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे. त्याचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही आपण भेट द्या. जनता दरबारचं यूट्यूबवरती स्वतंत्र चॅनल आपण तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये 150च्या आसपास आपण एपिसोड लोड केलेले आहेत. त्याचाही आनंद घ्या. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. तुमच्या फोन नंबरची आम्हाला आवश्यकता नाही आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणामध्ये दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमध्ये तुम्ही किती वेगवेगळे विषय मांडता किंवा खूप छान माहिती असते असं सगळेजण आम्हाला सांगत असतात, आमचं कौतुक करत असतात. त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे वैविध्यपूर्ण माहितीबरोबरच विश्वासार्हता आपण जपत आहोत, जेणेकरून ह्या माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल, आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. हां, पण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त लोकांना आपला जनता दरबार बघायला सांगा. त्यासाठी तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.